हॅलो, आहेत का कोणी? हॅलो. हां, येतो का आवाज? येतो का? जय गुरु. आवाज येतो का? आवाज आवाज येतो का? आवाज येत असेल तर मला जय गुरु म्हणून असा रिप्लाय करा. आवाज येतो का माझा? हां, आवाज येतोय ना? हां, छान. आवाज येत असेल तर मला जय गुरु म्हणून रिप्लाय करा किंवा हाय करा. ओके. पूजनीय गुरुदेव आणि श्री संत मोझरकर महाराज फेसबुक पेजला आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या तत्वशास्त्रातील ज्ञान विज्ञान दर्शन, आत्मज्ञान विज्ञान दर्शन या विषयावरती मी आत्ता बोलतोय. आपल्या सर्वांचं आणि संत मोझरकर महाराजांच्या फेसबुक पेजशी रिलेटेड असणाऱ्या सर्व लोकांचं सुद्धा, सर्व कार्यकर्ता मंडळींचं, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय पुरुषोत्तम बैसकर दादांनी मध्यंतरी अगदी या 2-4 दिवसा अगोदर मला या विषयावरती बोलण्यासाठी, मुळात या विषयावरती बोलण्यापेक्षा त्यांनी मला बोलण्यासाठी म्हणून आग्रह केला. मी त्यांना या विषयावरती बोलण्यासाठी काही अवधी मागितला आणि त्यांना होकारसुद्धा दिला. त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आता कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या या काळामध्ये आपण सर्वजण प्रचंड भयग्रस्त आहोत. फार मोठं भय, फार मोठी भीती आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. हा काळ निश्चित निघून जाईल. वंदनीय महाराज म्हणतात की हा काळ काही फार वेळ राहीलच असं नाही आहे, कारण असे अनेक काळ आपल्या मानवजातीवरती येऊन गेलेले आहेत. मानवी जीवनामध्ये जे काही बदल घडत असतात त्या बदलांच्या मागे प्रकृतीचे जे काही नियम आहेत ते निश्चित आहे. प्रकृतीच्या, निसर्गाच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा मनुष्य जात असतो तेव्हा तेव्हा त्याच्यावरती संकट येतात आणि मग ती संकट निस्तारण्यासाठी त्याला निसर्ग शक्तीच्या पुढे विनम्र झाल्याशिवाय किंवा त्या निसर्ग शक्तीच्या सोबत गेल्याशिवाय किंवा सोबत चालल्याशिवाय पर्याय नसतो. मग ही निसर्ग शक्ती काय आहे, याची आंतररचना काय आहे, हे समजून घेणं मानवी बुद्धीच्या आकलनाचा विषय आहे. खरं तर सृष्टीमध्ये इतर प्राण्यांमध्ये आणि मानव प्राण्यामध्ये फक्त एक प्रकारचा भेद आहे. अंगभूत अवयवांचा जो काही भेद आहे तो आहेच, परंतु एक महत्त्वाचा भेद असा आहे की मनुष्यामध्ये बुद्धी आहे आणि त्याला स्वतःचा विकास करण्याची चेतना आहे. त्या पातळीवरती इतर प्राण्यांमध्ये, मनुष्येतर प्राण्यांमध्ये ती कुठलीही अवस्था, ती कुठलीही सिस्टीम निसर्गाने दिलेली नाहीत. त्यांना फक्त जो काही भावनांक आहे, जसं भूक लागतो त्या पद्धतीने ते त्यांचं विचरण करतात. परंतु मानवांचं तसं नाही. मानवामध्ये बुद्धी आहे आणि म्हणून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये म्हणूनही अमुची बुद्धी विशाल करी असं ते म्हणतात की अमुची बुद्धी विशाल करी. आणि कशासाठी तर कर्म करावया भूलोकावरी, आयुष्य दे शतक निर्धारी, जीव आम्ही विश्वसेवे. विश्वसेवा हा जो शब्द आहे हा फार गहन शब्द आहे. मुळात आपण स्वतःची सुद्धा सेवा करत असतो. स्वतःचं आंघोळ करणे ही सुद्धा आपली सेवा आहे. स्वतःचं जेवण स्वतः बनवणे आणि स्वतः ते आपल्या उदरामध्ये, आपल्या पोटामध्ये ग्रहण करणे ही सुद्धा आपली सेवा आहे. उदर भरणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. अशा पद्धतीने संतांनी तो बोध दिलेला आहे. सज्जनांनो, आज जो विषय आहे की राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं
जे काही साहित्य आहे, याला मी तत्वशास्त्र हा जो संबोधन वापरलेला आहे. मुळात जे काही षडशास्त्र दर्शन भारतीय अध्यात्मामध्ये आलेलं आहे, वेदांग असतील, उपांग असतील, उपनिषद असतील, पुराणं असतील, किंवा इतरही पंथमतांची जी काही दर्शनं आहेत ते सुद्धा आहेत. सकल संत साहित्यामध्ये जसं ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीपासून ते गुढार्थ दीपिकेपर्यंत किंवा तुकोबारायांच्या अभंग गाथेपर्यंत, नामदेवरायांच्या अभंग गाथेपर्यंत जी काही मत तत्वबोध आलेले आहेत, त्या तत्वबोधांचा नेमका लक्षार्थ, नेमका अर्थ काय, यथार्थ अर्थ काय, असं जर आपण गृहीत धरतो तर मानवाच्या जीवनामध्ये सुखशांती, समाधान आणि त्याला चिरंतर सत्यापर्यंत पोचवण्याचे मार्ग त्यांनी अवरुद्ध करून दिले. त्यांनी ते प्रवाह मोकळे करून दिलेले आहेत आणि अगदी सोप्या शब्दांमध्ये, सोप्या विचारसरणीने ते लोकांच्या पुढे मांडले. सज्जनांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही केवळ व्यक्ती म्हणूनच नव्हे, तो एक विचार म्हणून आपण अभ्यासणे फार गरजेचे आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याचे शास्त्रीय वर्गीकरण जर करतो म्हटलं तर दोन भाग पडतात. एक अध्यात्मशास्त्र आणि दुसरं त्यांच्या विचारातलं वैज्ञानिक शास्त्र. वैज्ञानिक शास्त्र इतकं सुंदर आहेत की त्यांनी रूढ्यांचं एवढं भंजन केलेलं आहे की त्या रूढ्या परंपरांना त्यांनी अगदी त्याला काय म्हणू की कुठलाही त्यांना महत्त्वच दिलेलं नाही. रूढीच्या प्रवाही गुंतले विसरले सर्व भूत हिते रत, अशी मर्मग्राही टिप्पणी त्यांनी ग्रामगीतेमध्ये केलेली आहे. गीतेने यथार्थ ज्ञान दिले, यथार्थ हा शब्द वापरलेला आहे. गीतेने यथार्थ ज्ञान दिले, परी जनमनाने नाही घेतले, आणि रूढीच्या प्रवाही गुंतले विसरले सर्व भूत हिते रत. ज्ञान असा शब्द आहेत की मुळात तो आपल्याला पचतच नाही. कारण ज्ञान अर्जन करण्यासाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी शास्त्रीय पातळीवरती आपल्याला आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त हे एकरूप तादात्म्य पातळीवरती त्याला आणावं लागते. मूळ काय होते, महाराजांच्या ग्रामगीतेत काय आहे, त्यांच्या म्हणजे अध्यात्मशास्त्राला मी आत्मशास्त्रच म्हणतो सरळ सरळ. राष्ट्रसंतांनी मानवी समाजाच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी जे काही शब्द, जे काही विचार, जे काही कष्ट उपसलेले असतील त्याला तोड नाही. आणि या सर्वांच्या मागचा, या कष्टांच्या मागचा, या परिघाच्या मागचा जे काही त्यांनी केलेलं आहे, त्या मागचा उद्देश सफल करण्यासाठी जे त्यांचं नियोजन आहे, त्यांची जी यंत्रणा आहेत, ती यंत्रणासुद्धा समजून घ्यावी लागते. ही सकल यंत्रणा जी आहे, मग ती भगवी टोपी घालणे असतील, स्वच्छ कपडे घालणे असतील, ध्यानाला, नित्यपाठाला व्यवस्थित रांगेत बसणे असेल, प्रार्थनेला अगदी 1-2चे ठोके झालेत की मग नंतर कुठलाही सेवक येणार नाही, अगदी या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहे यासुद्धा त्यांच्या साहित्यातील शास्त्रबोधाचाच तो मर्मभाग आहे. त्याशिवाय तो दुसरा कुठलाही भाग नाही. आणि हे सर्व वंदनीय महाराजांनी ज्ञान हे कळाया ज्ञान व्हावे, ज्ञान या शब्दावरती जोर देऊन किंवा ज्ञानाचं आकलनच लोकांना कळावं यासाठी म्हणून सेवा मंडळाची जी आंतररचना केलेली आहे ती ज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या मूळ अधिष्ठानावर केलेली आहे. ग्रामगीतेचा देव, ग्रामगीतेचा धर्म, एकंदरीत राष्ट्रसंतांच्या शास्त्रातील देव, त्यांच्या शास्त्रातील धर्म, त्यांच्या शास्त्रातील समाज, त्यांच्या शास्त्रातील राजकारण, त्यांच्या शास्त्रातील सत्ता, त्यांच्या शास्त्रातील सेवकपण, त्यांच्या शास्त्रातील कमी अधिक जे काही दुवे असेल ते, त्यांच्या शास्त्रातील निसर्ग, त्यांच्या शास्त्रातील विज्ञान, त्यांच्या शास्त्रातील संशोधन, हे सगळं काही अनाकलनीय नाही. ते समजून घेण्यासाठी जी आकलन शक्ती पाहिजे ती एका नियमित सेवकामध्ये आणि बुद्धीचा परिपूर्ण वापर करण्याची क्षमता असलेली किंवा ती इच्छा धारण केलेल्या कुठल्याही साधकामध्ये ती निश्चित आहे. प्रश्न एकच आहे की ते ज्या ज्या स्टेजने, ज्या ज्या पातळीवरती माणसाला प्रवृत्त करतात आत्मविकासाकडे जाण्यासाठी, ती पातळी त्याने ती ग्रहण केली पाहिजे. आणि म्हणून रोज प्रार्थनेला जाणे किंवा रोज ध्यानाला जाणे ही ज्ञानाची पातळी आहे. रोज रांगेत बसणे ही ज्ञानाची पातळी आहे. आपलं नित्यनेमाचं नैमित्तिक काम करणे ही ज्ञानाची पातळी आहे. जीवन
व्यसनमुक्त ठेवणे ही ज्ञानाची पातळी आहे. कुठलाही पंथद्वेष, जातद्वेष किंवा धर्मद्वेष न पाळताही सर्वांशी सहिष्णू भावाने वागणे ही ज्ञानाची पातळी आहे. सज्जनांनो, ही ज्ञानाची पातळी सामाजिक जीवनामध्ये जेव्हा समरसतेतून येईल किंवा समानतेतून ती लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोचेल आणि त्यातून ती त्यांच्या बुद्धिभावापर्यंत ती जागृत होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं एक चांगला जो ग्रामगीतेला किंवा राष्ट्रसंतांच्या शास्त्राला जो ज्ञानबोधावर आधारित असलेला समाज हवा आहे तो घडेल. हे घडण्यासाठी म्हणून ज्ञानाच्या संबंधाने वंदनीय महाराजांनी सुंदरशी संबोधनं ग्रामगीतेमध्ये वापरलेली आहेत. ते म्हणतात, म्हणून हे ज्ञानसमुद्रा, ईश्वराला सुद्धा त्यांनी ज्ञान संबोधन वापरलेले आहेत. म्हणूनही हे ज्ञान समुद्रा पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा, त्याला आत्मचंद्र म्हटलेलं आहे. आपण आजपर्यंत भाकरीचा चंद्र म्हणून कवीच्या कल्पनेतलं बरंचसं आपण बघितलं असेल, परंतु त्याला आत्मचंद्र म्हणणे हे जे काही संबोधन आहे, मी पहिल्यांदा त्यांच्या शास्त्रात हे बघितलं. ज्याप्रमाणे गीतेच्या गूढतत्वाविषयी पार्वती शंकराला म्हणते की हे काय गूढतत्व आहे ते मला सांग. गुढार्थ दीपिकेमध्ये त्याची फोड करताना संत माऊली ज्ञानेश्वर सुद्धा हेच म्हणतात, ऐसे जे नित्य नवीन आहे ते गीताशास्त्र आहे. सतत जे नवीन आहे, ऐसे जे अगाध जेथे वेडावती वेद तेथे अल्प मी मतिमंद काय करी. जिथे आणि मग संतांनी सुद्धा तेच म्हटलं, कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा. वेदही ज्याला मग नेती म्हणतात. वेदांचं तत्वज्ञान सुद्धा थिटं पडतं. हे जे कोहड आणि बंदीच्या संदर्भामध्ये अष्टावक्र गीतेमध्ये जे काही आलेलं आहेत, अष्टावक्राने जे काही मांडलेलं आहे की आत्मदर्शनासारखं, आत्मज्ञानासारखं दुसरं पवित्र अध्ययनशास्त्रच नाही. या शास्त्रातूनच मनुष्याचा समूळ विकास होतो. ज्याचा आत्मविकास झाला, ज्याचा बुद्धिविकास झाला, तो मनुष्य खऱ्या अर्थानं देव झाला. असे देव घरोघरी निर्माण करणे, ऐसे लोक निर्माण करावे जेणे उदया येतील जग नवे. चांगलं जग कसं निर्माण होईल? सज्जनांचा वर्ग कसा निर्माण होईल? तर सज्जन लोक जागृत होतील. सज्जन लोक आपोआप जागृत होत नाही, त्यांना आधी ते सज्जनत्व स्वतःमध्ये आणावं लागते. म्हणजे प्राणी असलेला माणूस हा माणसाच्या उच्चतम पातळीवरती न्यायचा असेल तर त्याला सद्विचाराची जोड लागेल, सदाचाराची जोड लागेल. त्याला त्याच्या जीवनाशी निगडीत असलेल्या त्या छोट्या छोट्या गोष्टीच्या स्वार्थातून अत्यंत त्यागमय भावनेकडे वळावं लागेल. आणि जे काही दुष्ट आहे, जे काही आपद प्रवृत्तीचे जे काही इच्छा असतील त्या आपल्याला मोडाव्या लागतील. म्हणजे माणसाच्या इच्छेला सुद्धा तासून बनवावं लागेल. माणसाच्या मनाला सुद्धा एक विशिष्ट आकार द्यावा लागेल. आणि एकंदरीत काय तर मनुष्याच्या शरीर धर्मापासून ते त्याच्या मनोधर्मापर्यंत आणि मनोधर्मातून त्याच्या बुद्धी आणि आत्मधर्मापर्यंत त्याला प्रवास करावा लागेल. सज्जनांनो, म्हणून ही ज्ञानसमुद्रा, पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा, सर्वांग विकासा स्वर्ग मुनींद्रा कृपा करी आम्हावरी. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगी आनंदभान वस्तू भरवणी पूर्णपणे तुझेची ठाई. ही जी काही ईश्वराची ज्ञानात्मक व्याख्या केलेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, हे स्वतंत्र दर्शनच आहे. दर्शन म्हणजे तत्वज्ञान. राष्ट्रसंतांच्या शास्त्राचं तत्वज्ञान काय आहे, त्यांनी मांडलेले सिद्धांत किती मार्मिक आहेत हे बघा. मनुष्य निरोगी सात्विक असावा, हे सरळ सांगतात ते. माणूस असावा कसा तर तो निरोगी असावा, सात्विक असावा. आता सत्वांश हा त्रिगुणाचा भाग आहे. गीतेमध्ये हे सगळं मांडलेलं आहे. श्रीकृष्ण भगवान सुद्धा तेच म्हणतात की मनुष्य हा सात्विकच असला पाहिजे. बरं, मोहम्मद पैगंबरांनी सुद्धा तेच मांडलेलं आहे की मनुष्य हा सात्विक असला पाहिजे. त्यांनी एका आयतीमध्ये सुरतीमध्ये हे सुद्धा सांगितलं की जो बच्चे अपने माँ बाप से नाफरमानी करते हैं उन्हें जहन्नम नसीब होता है. म्हणजे जे लोक आपल्या अवतीभवतीच्या लोकांशी सुद्धा वाईट प्रवृत्तीने वागतात, त्यांना वाईट म्हणजे शेवटी या हाताचं त्या हातावर भरावं लागते. हे जे आपण साधं सरळ लोकवाक्य प्रचारात बोलतो, हे सगळे सिद्धांत आहेत. जीवनाचे हे सर्व सिद्धांत ज्ञानामध्ये येते आणि हे सर्व ज्ञान आत्मज्ञानाच्या प्राथमिक पातळीवरती येते. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जेव्हा त्यांच्या बाल्यावस्थेतून साधकावस्थेमध्ये गेले, तेव्हा ते काही जंगलांमध्ये फिरले. त्यांनी स्वतः लिहिलं, काही गाव ढूंढे काही शहर ढूंढे, तेरा पता नाही लगता भगवान कहाँ मिलता. ईश्वर शोधण्यासाठी गेलेत.
आणि मग जेव्हा त्यांच्या अनुभूती अगदी अधिक स्वरूपामध्ये प्रकट व्हायला लागल्यात तेव्हा तेच म्हणतात हां की पहिले सेवा फिर भगवान. सेवेमध्ये त्यांनी ईश्वर शोधला. पुंडलिकाचं उदाहरण घेऊन गावात येऊन त्यांनी आईवडिलांची सेवासुद्धा केली. त्यांनी छोटी छोटी पायंडे स्वतःच्या जीवनातून स्वतःच्या आचारातून मांडली. आणि म्हणून आचार तो ही प्रार्थना हे ते म्हणतात, सुविचार तो ही प्रार्थना. प्रत्येक पातळीवरती सिद्धांत आणि त्याचे बोध ते वापरतात. शेवटचा जो ग्रामगीतेतला अध्याय आहे ग्रंथाध्ययनामध्ये ते हे म्हणतात, पावडी माझी पाय ठेविता, दावा म्हणे ब्रह्मसत्ता, त्या जयत्पाल राजाशी तत्वता तारिले ग्रंथची बोधुनी. म्हणजे संतांच्या मागे जे काही आपण भ्रामक रूढींचं वलय निर्माण करत असतो की संतांनी हात ठेवला आणि माझा कायापालट झाला, संतांनी नालीत हात टाकला, घाण काढली आणि ती सुगंधी अत्तरासारखी लागली, हे जे काही आपण संतांच्या नावावरती भ्रामक रूढीतून जे काही अंधविश्वास पाखंड आपण जे काही फैलावत असतो, जी काही आपण ही त्याला काय म्हणतो आपण, ही चालबाजी जी करतो आपल्या मनाशी, या 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 पाखंडाला, या अंधविश्वासाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रंथबोधावर आणलं की की लोकांनो, ग्रंथाचा बोध, ग्रंथाचं ज्ञान हे सुद्धा तुम्हाला तारू शकते, तुम्हाला आत्मज्ञानापर्यंत ते नेऊ शकतात. आणि म्हणून सज्जनांनो, ग्रंथ हे गुरु असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून गीताशास्त्र हे सुद्धा आम्हाला गुरुसारखंच आहे. कुराण शास्त्र ही आम्हाला गुरुसारखंच होऊ शकते. जिथून जी जी गोष्ट ज्ञानात्मक पातळीवर आम्हाला विकसित करणारी असेल, मनुष्याच्या मनाला एक सज्जनतेचा आकार देणारी असेल, समाजाच्या मनाला एक सज्जनतेचा आकार देणारी असेल, राष्ट्राच्या मनाला सुद्धा आणि विश्वाच्या मनाला सुद्धा सज्जनतेचा आकार देणारी असेल, ती सर्व गोष्टी जी आहेत, जे सर्व जे काही ज्ञान आहेत ते अत्यंत सकस आणि आत्मज्ञानाला प्रवृत्त करणारं असं ज्ञान आहे. तो विचार आहे. तो विचार सर्व लोकांमध्ये का रुजू नये? त्याच्यापासून कोणीही पारखा राहू नये. त्याच्यापासून कोणीही जात धर्म पंथ पक्षाच्या नावावरती तो तिथून विलग राहू नये. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मी जे काही लिहिलेले आहेत ते ज्ञानात्मक पातळीवर लिहिलेले आहेत. जो ज्या बुद्धीने उभा होईल त्याला ते प्राप्त होईल. कोणी दुष्ट प्रवृत्तीने जर एखादा ग्रंथ वाचन करत असेल, दुष्ट प्रवृत्तीने म्हटल्यापेक्षा तो वाचन करता करता सुद्धा जर तो त्याच्या मूळ दुष्ट प्रवृत्त्या निरास्तच करणार नसेल, तर त्याला सद्ग्रंथ वाचून सुद्धा काय फळ प्राप्त होईल? कुठलंही शून्य फळ प्राप्त होईल, त्याला फळच मिळणार नाही. परंतु तुम्ही तुमच्या आपद प्रवृत्तींना जर मोड करणार असाल, तुमच्या वाईट प्रवृत्तींना नष्ट करणार असाल, तर मग तुम्हाला ज्ञानबोध झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आत्मशास्त्र हे साधन पातळीवरती आपल्याला सर्वांना प्रवृत्त करते. आणि दुसऱ्या पातळीवरती त्यांचं जे विज्ञानशास्त्र आहे, आता मूळ मुद्दा तो येतो. बऱ्याचदा काय होते, आस्तिकांचा, नास्तिकांचा, धार्मिकांचा, अधार्मिकांचा, निधर्मिकांचा, या राजकीय पक्षांचा, त्या राजकीय पक्षांचा, अशा हेव्या दाव्यांमध्ये माणसांचं मन जे आहे कलुषित होत जातं, ते संकुचित होत जातं. हा जो संकुचित भाव आहे, हा संकुचित भाव नष्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मनाची तादात्म्यता, मनाची एकाग्रता आपण निश्चित केली पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात की एक एक जन्म कोटी कोटी फेरा, तेव्हा मिळे वारा मानवाचा. आता ही श्रद्धा की अंधश्रद्धा हा वादाचा आणि चर्चेचा विषय होईल, परंतु याच्यातला सत्वांश फार सुंदर आहे. तो असा की मनुष्याला प्राप्त झालेला देव दुर्लभ हा मनुष्य जन्म. आपण एक तर मनुष्याच्या जन्मात आलो, मग आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कुठून आलो, का आलो, कसे आलो, काय करणार आहोत, याचं समग्र चिंतन माणसाने करावं की पशूंनी करावं, हे निश्चित माणसांनीच केलं पाहिजे. कबीर ज्याप्रमाणे म्हणतात, पशु की होत पनह्या नरका कचुन हो, नरकरणी करे सो नरका नारायण हो. नराचा नारायण होणे म्हणजे काय? मानव पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला म्हणून संस्कार देऊन सावरीला पाहिजे. क्रमाक्रमाने त्याला सावरावं लागेल म्हणजे काय करावं लागेल? त्याला जे काही वाईट आहे ते तोडण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल आणि जे सज्जन तत्वाचं आहे ते ग्रहण करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करावं लागेल. आता मूळ हा आहे की समाजामध्ये वाईटाकडे प्रवृत्त करणारी जी काही विचारसरणी असेल, जे काही लोक असतील, जे काही चिंतन असतील, जे काही शास्त्र असतील, जे काही तत्वबोध असतील, त्या सर्वांना नष्ट करणे,
त्या सर्वातून सत्वांश ग्रहण करणे आणि मनाची चित्ताची एकाग्र बांधणं, मन चित्त बोध जो आहे तो बुद्धीच्या पातळीवरती आणणे आणि बुद्धीला विशाल बनवणे. आता बुद्धी विशाल करायची असेल तरच त्याला साधना लागेल. बुद्धी संकुचित करायची असेल तर साधनेची गरज नाही. पहाटे उठण्याची गरज नाही, ध्यान करण्याची गरज नाही, प्रार्थना करण्याची गरज नाही, मंदिरात जाण्याची गरज नाही, दर्शन करण्याची गरज नाही, सद्ग्रंथ वाचण्याची गरज नाही, सज्जन लोकांशी संबंध ठेवण्याची गरज नाही किंवा आचार विचार करण्याची गरज नाही. ज्याला जे दुष्ट कर्म करायचे असेल त्याला इकडे येण्याची गरजच पडत नाही. परंतु ते दुष्ट कर्म सोडून सज्जनतेकडे वळायचं असेल तर त्यासाठी मात्र त्याला दुष्टकर्म सोडावे लागतात. सद्भाविक सतसज्जनांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण तत्वशास्त्रामध्ये ज्ञान या गोष्टीचं, ज्ञान या शब्दाचं मर्म अत्यंत नाजूक आहेच, परंतु तेवढंच ते तीव्र आहे, प्रचंड क्रांतिकारी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे काही लेचापेचांचे संत नाहीत. ते श्रमिक कष्टकरी वर्गांचे संत आहेत, शेतकऱ्यांचे संत आहेत, कष्टकऱ्यांचे संत आहेत. मग याचा अर्थ असा नाही की ते काही जगातल्या इतर लोकांसाठीचे संत नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या प्रति पूज्यभाव ठेवणे असा त्याचा अर्थ होणार नाही. पण मूळ मुद्दा हा आहे की जे लोक कष्टाने जगतात, जे लोक ज्ञानाने जगतात, ज्यांच्या वाट्याला तिळभरही काही मिळालेलं नसेल, त्यांचा वाटा मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपली वाणी खर्च केलेली असेल, असे ते संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ते मानवतेच्या पातळीवरती कुठेही दुजाभाव होऊ देत नाही. समान दर्जावर समाजाची रचना कशी उभी करता येईल, गरिबी श्रीमंतीचा वाद जर समाजाला नष्ट करणार असेल तर त्याची ब्यादच नष्ट केली पाहिजे. आणि म्हणून मग सज्जनांनी, धनवानांनी एकत्रित यावं आणि ज्ञानाच्या पातळीवरती हे सुद्धा आपली लोक आहेत, ही सुद्धा आपली बंधू आहेत, ही सुद्धा माणसं आहेत, या मानवतेच्या पातळीवरती समाज उभा करणे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण जीवनाचं मूळ धर्म आहे. त्यांच्या जीवनाचा मूळ गाभाच तो आहे की मनुष्यांची विषम पातळी नष्ट करणे आणि मनुष्य जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राष्ट्रीय जीवनामध्ये, वैश्विक जीवनामध्ये, जागतिक पातळीवरच्या जगत मनुष्यासाठी. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र शास्त्र हे खुले झालेले आहेत. त्यांनी बंध कुठं ठेवलं नाही. ही नव्हे पोलादी चौकट येथे सर्वांशी असे वाव स्पष्ट आपले गोवावया, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि तुकोबाराय जे म्हणतात की मनाची पकड ढीड झाली पाहिजे, तेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. मन नाही माने फिरे अन जाणे. बाहेर फिरण्याची काही गरज नाही. मनाला स्थिर करा, गुरुच्या आसनी बसवा, गुरुकडेच्या चरणावरती त्याचं चिरंतन लक्ष ठेवा आणि त्यातून तुमची ध्येय सिद्धी प्राप्त करा. ध्येय सिद्धता प्राप्त करायची असेल तर आचार शुद्ध लागेल, सदाचार शुद्ध लागेल. आणि हे सर्व करायचं असेल तर तुमच्यामध्ये तुमचा जो मनोभाव आहे तो मनोभाव ज्ञानात्मक पातळीवर उभा झाला पाहिजे. सज्जनांनो, हे करताना काय होते बऱ्याचदा की असं म्हणतात लोक की धार्मिक क्षेत्रामध्ये जी लोक कामं करतात ते अंधश्रद्धाळू असतात. ही फार मोठी टिप्पणी. धर्माच्या क्षेत्रामध्ये मग तुम्ही मंदिरात जात असाल, तुम्ही प्रार्थनेला जात असाल, डोक्यात भगवी टोपी घालत असाल किंवा कुठेही काही कुठल्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावत असाल तर लोकांची एक शैक्षणिकदृष्ट्या विकसित होत असणाऱ्या लोकांची किंवा वैचारिकदृष्ट्या विकसित होत असणाऱ्या लोकांचा प्रवाह किंवा तो प्रवाह नास्तिकवादाकडे वळतो, कर्मवादाकडे अति वळण्याचा प्रयत्नरत असतो. अशी जी काही लोक असतात ते त्यांच्या, मी त्याला भ्रमित म्हणणार नाही, परंतु एकांगी विचार अवस्थेतून अशा टीका करत असतात की बघा, ही लोक अंधश्रद्धा, अंधविश्वास निर्माण करतात किंवा ही अंधश्रद्धेला खतपाणी म्हणतात. मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या अज्ञान आणि ज्ञान अशाच आहेत. श्रद्धा ही ज्ञानात्मक असावी आणि अंधश्रद्धा ही अज्ञानात्मक असावी, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. अंधश्रद्धा ही अज्ञानात्मकच असते आणि श्रद्धा ही ज्ञानात्मकच असते. आणि म्हणून श्रद्धा जर ज्ञानात्मक असेल तर ज्ञानात्मक श्रद्धेचा जो कोणी साधक असेल, जो कोणी मनुष्य असेल, तो अंधविश्वासी होऊ शकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे काही गुरुदेव सेवा मंडळाची चळवळ उभी केली ती ज्ञानात्मक केलेली आहे, ती अंधश्रद्धात्मक केली नाही. आणि म्हणून त्यांनी जो काही गुरुदेव दिलेला आहे, गुरुदेव ही शक्ती जी दिलेली आहे ती व्यक्ती म्हणून दिलीच नाही, ती 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 विचार म्हणून दिलेली आहेत, ती ज्ञान म्हणूनच दिलेली आहेत.
त्यांनी त्याला गुरुदेव गुरुदेव म्हणण्यामागे, मी जरी गुरुदेव माझा म्हटलं तरी तो माझा नसतो, झाला सकळ प्राणी मात्रांचा. गुरु नव्हे, गुरु गुरु हाडा मासाचा नव्हे असं जे म्हणतात, गुरु जाती संप्रदाय नव्हे असंही ते म्हणतात. गुरु ही निर्विकार अशी शक्ती आहेत, निरामय अशी शक्ती आहेत. त्या शक्तीच्या पुढे आता मग अशाही वेळेला अशी लोक म्हणतात की मग ही जी काही निरामय शक्ती आहे ती आमच्या डोळ्यांना दिसत नाही, ती जाणवत नाही, मग आम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार. बाबांनो, प्रश्नांची गुंतागुंत एवढी मोठी आहेत की माणसाचं जीवन थिटं पडेल. जगभर असे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांना नष्ट करायचं असेल तर तुमचं आमचं संपूर्ण जीवन जे आहे ते थिटं पडतं. हे संपूर्ण प्रश्न नष्ट होऊ शकत नाहीत, कारण हे जग गुंतागुंतीतूनच तयार झालेलं आहे. या जगामधली जी काही आंतररचना आहे ती सातत्याने बदलणारी आहेत. एक पिढी मरते तर दुसरी पिढी जन्माला येते, याचा अर्थ तिसऱ्या पिढीचा भविष्यकाळ निश्चित झालेला असतो. म्हणजे मृत्यू आणि जीवनाच्या या प्रचंड धुमचक्रीमध्ये माणसाला आपल्या अंतःकरणातील सद्बोध त्याला प्राप्तच करता येत नाही. आणि म्हणून तुम्ही निवांत आहात, अशांत आहात की शांत आहात, हे पहिल्यांदा शोधावं लागेल. ही जी निवांतता आहे, ही जी शांतता आहे, ही शांतता तुम्हाला प्राप्त होईल कुठं? ह्या समग्र धकाधकीच्या जीवनामध्ये ज्ञानाशिवाय तुम्हाला शांतता प्राप्त होऊ शकत नाही. आत्मज्ञानाशिवाय तुमच्या उद्धाराचा मार्ग विकसित होत नाही. आणि वैज्ञानिक अवस्थेशिवाय, वैज्ञानिक विचारसरणीशिवाय तुमच्यातली अंधश्रद्धा नष्ट होत नाही. राष्ट्रसंतांच्या तत्वशास्त्रामध्ये समग्र सिद्धांत जे आहे, जेवढे अध्यात्माचे सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत त्याच पातळीवर त्यांनी वैज्ञानिक सिद्धांतसुद्धा मांडलेले आहेत. आणि म्हणून ते मेरी जीवन यात्रामध्ये जे म्हणतात की अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यह सृष्टी करे हम स्वर्गसी. स्वर्गासारखी समग्र सृष्टी जर घडवायची असेल तर अध्यात्म आणि विज्ञान फार आवश्यक आहे. परंतु नास्तिकांना कोणी समजवून सांगायचं की गड्यांनो, तुमच्या नास्तिक एकांगी विज्ञानातून, अरे एका नाण्याला सुद्धा दोन बाजू असतात बाबांनो. समजा नोटेवरती एक छापा टाकला आणि दुसरा पलटीचा छापा टाकलाच नाही तर ते नोट कशी चालेल? चालणार नाही. अरे पोट दाखवला आणि पाठ दाखवलीच नाही तर तो माणूस कसा होईल? परंतु परमात्म शक्तीला पोटपाटही नाही, शेवटी तेची तत्व मी, असं जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. मी विचार म्हणून जगलो रे बाबा, व्यक्ती म्हणून जगलो नाही. मी विचार म्हणूनच मानवी जीवनाचं दुःख नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न केले, जे तथागत बुद्धांनी मांडलं. अत्तदीप भव, तेच राष्ट्रसंतांनी मांडलं. कोटी कोटी दीप तुझ्या जळती अंतरी, काय बाहेर शोधताय? तेच ज्ञानेश्वरांनी मांडलं. तीच गोष्ट संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मांडली. नको नको मना गुंतू माया जाडी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बाजवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशाचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून घ्या. चक्रपाणी म्हणजे शेवटी त्यांनी कृष्णाकडे वळवलं. कृष्ण म्हणजे काय? कुठली व्यक्ती म्हणून कृष्णाकडे बघता येणार नाही, रामाकडे कुठली व्यक्ती म्हणून बघता येणार नाही, अल्लाह खुदाकडे सुद्धा कुठली व्यक्ती म्हणून बघता येणार नाही. त्याला समग्र सृष्टीच्या नियंत्रणाची जी अद्वैत शक्ती आहे, जी निरामय शक्ती आहे, आनंद अद्वय नित्य निरामय असं जी त्याची व्याख्या केलेली आहे संतश्रेष्ठांनी, ती अगदी 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 सुंदर व्याख्या आहेत. त्या व्याख्येतून ज्ञानबोध घ्यायचा. जगभरामध्ये जिथून जिथून आपल्याला चांगलं स्वीकारता येईल ते स्वीकारता येतं. ते स्वीकारण्यासाठी मनाची विशालता लागेल. ही मनाची विशालता प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी साधन लागेल. ते साधन अध्यात्माचं असलं पाहिजे, सद्गुरूच्या बोधाचं असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं मन हे चिंतनशील असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा विचारसुद्धा प्रगल्भ असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे सर्व करण्यासाठी तुमच्या मनाला जे काही वातावरण लागतं ते वातावरणसुद्धा तुम्हाला त्याची व्यवस्था असली पाहिजे. आणि म्हणून गुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केवळ सेवकांची फौज करून सेवा मंडळ उभं केलं नाही. सेवक हो निर्धार आहे पहिल्यांदा, त्याचा मनाचा निर्धार, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. त्याच्या अंतःकरणाची भक्ती ही अंधश्रद्धाळूही असता कामा नये. नाहीतर मग कोणी सांगितलं की बघ इथे हा संत आला होता आणि या संताने असं केलं होतं, निवड त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि मग आपलं सोडून द्यायचं, असंही त्यांनी केलेलं नाही.
ते म्हणतात की गड्यांनो, तुमच्या बुद्धीला कितपत पटते आणि त्याच्यातून जर लोकांचा किंवा समाजाचं जर वाईट घडत असेल तर ते कितीही तुमच्या पातळीवरती चांगलं असेल तर त्याला तुम्ही नाकारलं पाहिजे. आणि जर त्यातून जर समाजाचं चांगलं घडत असेल तर आणि ते जर चांगलं आहेत असं तुमच्या पातळीवर तुमच्या बुद्धीच्या प्रामाण्यवादाला वाटत असेल तर ते तुम्ही निश्चित स्वीकारलं पाहिजे. ही मुक्त स्वातंत्र्याची जी अवस्था आहे ती अध्यात्मामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शास्त्रांनी बहाल केलेली आहे. एक तर हजारो वर्षापासूनची पुराण पंडितांची जी पंड्या पुजाऱ्यांनी जो काही आमचा मानव धर्म रसातळाला नेला त्याला बाहेर काढून तो मानवांच्या हवाली करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना किती प्रयत्न करावे लागले. त्यांचे शास्त्र बघा तुम्ही. त्यांनी जो काही आत्मप्रभाव नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, अगदी 14व्या-15व्या वर्षी राष्ट्रसंतांनी वेदांत प्रचूर असा आत्मप्रभाव आहे, किंवा आनंदामृत असेल, ही ग्रंथ आपण बघावी किंवा लहर की बरखा आपण वाचावी. त्यांच्या भजनावली बघा, युगप्रभात असेल किंवा समाज जागृती असेल, त्यांची नावं बघा. त्यांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये, शास्त्राच्या क्षेत्रामध्ये समाजाला बाहेर फेकलेलं नाही. समाजाला सोबत घेऊन समाजाच्या केवळ बाह्य उन्नतीसाठीच नव्हे तर त्यांच्या आंतरिक उन्नतीसाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आहेत. आणि म्हणून त्यांचं समग्र साहित्य हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. मग त्यातून भजनं असतील, कवणं असतील, हे सुद्धा शास्त्रार्थ विषय आहे. त्यांचं समग्र साहित्य हे जसं स्वतंत्र शास्त्र आहे तसंच त्या शास्त्रामधील जे वैज्ञानिक मत आहेत, त्यांनी अनुरेणुतुनी करसी संचार विश्वनाटक नटावया, अनुरेणूचाही बोध त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये घेतलेला आहे. ग्रामगीतेमध्ये त्यांनी त्याचा अंतर्भाव केलेला आहे. केले मंगळावरे उड्डाण, चढला हिमगिरी शिखर पूर्ण. म्हणजे प्रयत्नवादामध्ये त्यांनी विज्ञान मताला त्यांनी नाकारलं नाही. नाही तर मग बऱ्याचदा काय होते की भागवताची प्रवचनं करणारी जी काही आपली मंडळी असतात ती प्रवचनं करतात अध्यात्मवादाकडे, आणि ह्यवादाकडे दुर्लक्ष करताना असं ते म्हणतात की अगदी उन्हाळ्यामध्ये घामाघूम झाल्यावर त्यांना फॅन लागतो. म्हणजे तांत्रिक पातळीवरती विज्ञानाची सुसंगत अवस्था त्यांना आवश्यक आहे, कारण त्यांना त्यातून शांती प्राप्त करायची आहे, दैहिक शांती प्राप्त करायची आहे. परंतु त्याच वेळेला मात्र ते वैज्ञानिक तंत्रसुद्धा नाकारायचं आहे. असं करून सुद्धा जमत नाही. निश्चित त्याला दोन बाजू असतात. महाराजांनी सुद्धा मांडलं की विज्ञानाची उंच उडी तर एक दिवस नाशसुद्धा करून टाकेल. नाश करतोय म्हणून त्याला अध्यात्माचं अधिष्ठान हवं आहे, तेव्हाच त्याचं मनोनियंत्रण होईल. आणि मन नियंत्रण झालं तर सामाजिक पातळीवरती जो काही उच्छल चालतो, सामाजिक पातळीवरती जी काही विषमता उभी होते, त्या विषमतेच्या खाईला बुजवण्यासाठी म्हणून ही अध्यात्माची पातळी आवश्यक आहे. अध्यात्माच्या पातळीला पूर्णतः धार्मिक पातळीही म्हणता येत नाही, पूर्णतः अधार्मिक पातळीही म्हणता येत नाही, त्याला आस्तिकही पातळी म्हणता येत नाही, त्याला नास्तिक पातळी म्हणता येत नाही. त्याला शुद्ध सात्विक मानवी जीवनाची बांधिलकीची असलेली साधन पातळी निश्चित म्हणता येते. आणि म्हणून सद्भाविक सज्जनांनो, साधना ज्या सात्विक भावनेतून मनुष्याच्या अंतःकरणातून त्याच्या बुद्धीच्या विकासापर्यंत, त्याच्या आत्म्याच्या विकासापर्यंत, त्याच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि वैश्विक भावनांच्या विकासापर्यंत त्याला घेऊन जातं, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं शास्त्र आहे. यात मला एक आणखी विषय महत्त्वाचा बोलायचा होता. तो असा की शक्यतोवर गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे हा काही पंथ नाही. बऱ्याचदा लोकांमध्ये भ्रम आहे. आता मी सुद्धा सेवा मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांशी जेव्हा भेटतो किंवा बाहेर समाजामध्ये सुद्धा काम करताना हे लक्षात येतं, त्यांना असं वाटतं की सेवा मंडळ हा एक पंथच आहे. मुळात हा पंथ नाही. ही मानव सुधाराची आणि मानव मुक्तीची, मानवी दुःखाच्या मुक्तीसाठी उभारलेली आणि राष्ट्रीय वैश्विक पातळीवरती सज्जनांचा वर्ग निर्माण करणारी एक संघटना आहे, एक चळवळ आहे. या चळवळीचा मूळ केंद्रबिंदू हा मानवता आहे. मानवी जीवनाचं सुंदर संगोपन करणे आणि सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक पातळीवरती एक सुजाण नागरिक तयार करणे हे गुरुदेव सेवा मंडळाचं मुख्य गमक आहे. आणि हे करण्यासाठी म्हणून त्यांनी धार्मिक, आध्यात्मिक अधिष्ठानासोबतच वैज्ञानिक विचारसरणीला सुद्धा अंगीकारलेला आहे. श्रद्धेच्या आणि अंधश्रद्धेच्या कुठल्याही भ्रमजाळात न फसता शुद्ध सात्विक भावनेने मनुष्याला कसं उभं करता येईल,
त्याला बुद्धी स्वातंत्र्यातून त्याला कसं उभं करता येईल, त्याच्या जीवन स्वातंत्र्याकडे त्याला कसं प्रेरित करता येईल, त्याला त्याच्या आत्मविकासाकडे कसं प्रेरित करता येईल, जेणेकरून तो समाजाच्या कामी आला पाहिजे, जेणेकरून तो राष्ट्राच्या कामी आला पाहिजे, विश्वाच्या कामी आला पाहिजे, विश्वाला, राष्ट्राला आणि समाजाला तो संकट होता कामा नये. ही सगळी जी अत्यंत उच्चतम स्थिती आहे विचार करण्याची, विचारवंताची, ती उच्चतम स्थिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांमध्ये आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना केवळ पहिला, दुसरा, तिसरा वर्ग शिकलेला किंवा अडाणमत किंवा लोकभाषेतलं वाङ्मय मांडणारा संत म्हणून जे काही साहित्यिकांनी, तथाकथितांनी जे आतापर्यंत हिणवलेलं आहे, त्यांच्या तोंडावरती प्रचंड जबराक आहे, चपराक मारलेली आहेत. त्यांनी स्वतः सांगितलं, मैं हूँ तो कवी पर हूँ अशास्त्री. किती मोठी कबुली आहेत. एका ज्याची अवस्था देवतुल्य आहे, ईश्वरतुल्य आहे, अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, ज्यांच्या अंतरंगाची अवस्था ईश्वरतुल्य आहेत, म्हणजे तुल्य हा शब्दसुद्धा वापरणं गौणच आहेत, ही अशी अवस्था असताना सुद्धा ते म्हणतात, हूँ तो कवी पर हूँ अशास्त्री, भाव भक्ति ही से भरा, अक्षर कहीं भूले हो पर झूठा नहीं अंतर मेरा, है लक्ष्य मेरा सत्य उसका नृत्य करता हूँ सदा, गाता लिखता और बोलता पर होता नहीं गुरुपद से जुदा. ही किती मोठी प्रामाणिक विनम्र भावना आहेत. ही आमच्यासारख्या कुठल्याही तथाकथित साहित्यिकांमध्ये ही थोडीशीही प्रामाणिक भावना येत नाही. आज ज्यांच्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या आहेत, ज्यांना ज्ञानपीठं मिळलेली आहेत, यांनी कुठे समाजाचा विकास केला? आज हजारो लाखो लोक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारसरणीमुळे उभे झालेत जीवनामध्ये. माझ्यासारखा आडवळणावर असलेला, अगदी गुरुकुंजापासून 100 किलोमीटरवर असलेला आणि अत्यंत गरिबीत खितपत पडलेला मी कार्यकर्ता, तो उभा तरी कसा झाला? राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या आणि त्या ग्रामगीतेच्या 13 वेळा मला ग्रामगीता वाचावी लागली. गरिबीने निराश होऊन मी जेव्हा जेव्हा आत्महत्येचे विचार ग्रहण आले, तेव्हा मला ग्रामगीतेने वाचवलेलं आहे. ग्रामगीता ही आमची उमेद जागृत करणारी ग्रामसंजीवनी आहेत. हे शास्त्र असं आहे जे माणसाला जगण्यासाठी बळ देतं. हे शास्त्र असं आहे जे माणसाला राष्ट्रासाठी काम करण्यासाठी बळ देतं. आज दुर्दैव हे आहेत की राष्ट्रसंतांसाठी आम्हाला भारतरत्न मागावा लागतं आणि या शासकीय शासनामध्ये, राज्य सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना हे कळत नाही. हे किती मोठं दुर्दैव आहे. म्हणजे काही राष्ट्रसंत काही कुठल्या पुरस्काराने मोठे होत नाही, ते पुरस्कार वगैरे त्यांच्या चरणावरती टाकावे लागणार आहेत एक दिवस. दुर्भाग्य हे आहेत की आमच्या अवतीभोवती असणारी ही ग्रेट माणसं, ही फार महान लोक आम्हाला पचवता आली नाही, आम्हाला मांडता आली नाही, आम्हाला त्यांच्यावरती विचार करता आला नाही. हा विचार होणं फार गरजेचं आहे. तळागाळातील अगदी आदिवासी असेल, लबानी असेल, अगदी 18 पगड जातीतला माणूस असेल, त्याला उभं करण्याचं काम राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेने केलेलं आहे. ग्रामगीतेचं हे विचारमूल्य आहे जे कुठल्याही ज्ञानपीठ घेतलेल्या एखाद्या साहित्यिकाच्या विचारमूल्यातून तथाकथित साहित्यिक उभी झालेत, परंतु ग्रामगीतेच्या आचारातून, विचारातून, राष्ट्रसंतांच्या या विचारसरणीतून प्रामाणिकपणे गावाचं, राष्ट्राचं, समाजाचं, त्यागी भावनेतून काम करणारी खरीखुरी सेवक उभी झालीत, खरीखुरी शिपाई उभे झालेत, ज्यांचा शैक्षणिक दर्जा 4था वर्ग, 5वा वर्ग, मॅट्रिकपर्यंत असेल, 10वी 12वीपर्यंत असतील, परंतु ती माणसं इमानदार झाली. त्यांच्यामध्ये इतर लोकांमध्ये असणाऱ्या दुर्गुणांपेक्षा कमीच दुर्गुण असतील, जास्त सापडणारच नाही, परंतु याचा अर्थ त्यांच्यात दुर्गुण नसतील असं म्हणणं नाही. कारण राष्ट्रसंत म्हणतात ऐसा कोई इंसान नाही जिसमें कोई दुर्गुण नाही. दुर्गुण असणारच आहेत, मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये काहीही सज्जनत्व नाही. एक चांगला सज्जन समाज उभा करण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे, गुरुदेव सेवा मंडळाने केलेलं आहे. सज्जनांनो, या चळवळीकडे आता तरुणांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि सकल समाजाने सुद्धा मनातले किलमिष जडमटक बाहेर काढून आस्तिक, नास्तिक, धार्मिक, अधार्मिक हे सगळे वादविवाद नष्ट करून आपल्या मनाची एक सांगड तयार करून सेवा मंडळाच्या चळवळीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कालांतराने ही जर चळवळ नष्ट झाली तर राष्ट्रासाठी अविरतपणे, समाजासाठी अविरतपणे, समाजातल्या तळागाळातल्या, ग्राम कुटुंबातल्या सगळ्या लोकांची काळजी घेणारी चळवळ नष्ट होऊन जाईल.
ही चळवळ धनवानांची चळवळ नाही, ही श्रमवानांची चळवळ आहे, ज्ञानवानांची चळवळ आहे. या चळवळीला समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा सहभाग, अंतर्भाव आणि त्यांच्या सहानुभूतीची सुद्धा गरज आहे. सज्जनांनो, जिथे ज्ञान असतं त्या ज्ञानाकडे आपण ढुंकूनही पाहत नसतो. जे म्हणतात ना की गावातल्या गंगेला कोणी महत्त्व देत नाही, खरंच आहे. ही गंगा ही पवित्रच असते. गंगेचा जिथून उगम होतो ते मिनरल वॉटरपेक्षाही शुद्धच असतं, परंतु त्याच्यामध्ये घाण करणारे आपणच असतो. आणि म्हणून आपल्यात जे कोणी घाण करत असतील त्यांना आवरणेही आपलं काम आहे. आणि शुद्ध सात्विक हा निरंतर ज्ञानाचा, तत्वाचा, विचारसरणीचा, राष्ट्राच्या बोधाचा, ज्ञानाचा आणि त्यातूनच वैश्विक पातळीवरती मानवी जीवनाचं मूल्य, मानवतेचं मूल्य अधोरेखित करणारा हा ग्रामगीतेचा विचार, राष्ट्रसंतांच्या शास्त्राचा हा जो काही ठेवा आहे, हा अनमोल असा ठेवा आपण सर्वांनी जपला पाहिजे. हे जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी तडमडीने, हे आवश्यक आहे. हे जग बदलून जाईल. माझी ही धारणा आहे. राष्ट्रसंताची विचारसरणी जगातल्या प्रत्येक माणसाने स्वीकारतो जरी म्हटलं ना, त्यावरती चिंतन मनन करतो जरी म्हटलं ना, तर तरी त्याच्यामध्ये आंतरिक बदल घडत जातील आणि त्या बदलातून एक नवं जग उदयास आल्याशिवाय राहणार नाही, ज्या जगामध्ये शोषण असणार नाही आणि शासनही असणार नाही. जे राष्ट्रसंत म्हणतात, ग्रामगीतेत काय सांगतायत, शोषण आणि शासन याचे गळून पडेल बंधनं, स्वयंपूर्ण गाव होता. ही स्वयंपूर्ण अवस्था कशी येणार आहे? पैशानेच केवळ स्वयंपूर्ण अवस्था येते असं नाही. धनाने, मानाने स्वयंपूर्ण अवस्था येत नसते. ज्ञानाने आणि त्याच्या सत्कर्माने, त्याच्या सदाचाराने, सद्विचाराने, अति उच्चतम जीवन म्हणे हे जे तुकडोजी महाराज म्हणतात, ते उच्चतम जीवन कसं बनणार आहे? खूप धनवान झाला की उच्चतम जीवन बनत असतंच असं नाही. खूप मोठ्या पदावरती गेला एखादा आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला की तो उच्चतम जीवनाचा माणूस झाला असं होत नाही. माणसं ही आचारानेच उच्चतम जीवन जगत असतात, विचारानेच जीवन उच्चतम जगत असतात. त्यांच्या आचारा विचारामध्ये सातत्याने बदल घडत असतो आणि म्हणून सातत्याने त्यांच्या बदल घडणाऱ्याच्या आचारा विचारामध्ये सत्वांश किती पर्सेंटेज आहेत, सात्विक भाव किती आहेत, प्रामाणिक भाव किती आहे, हे आपण सर्वांनी निरीक्षणांती शोधलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. ग्रामगीतेच्या अंतरंगातून जी लोक घडलेली आहेत त्यांच्यामध्ये निश्चितच, इतर लोकांपेक्षा तर निश्चितच सत्वांश भाव फार चांगला आहे. त्या सत्वांश भावाकडे आपण निश्चित नमन केलं पाहिजे आणि त्यातूनच लोकांना एक सत्प्रेरणासुद्धा आपण दिली पाहिजे. माझं निश्चित आपल्या सर्वांना एक कडकडीची विनंती आहे, सेवा मंडळाकडे सर्वांनी लक्ष द्यावं, सेवा मंडळाच्या विचारसरणीकडे लक्ष द्यावं आणि सेवा मंडळाला पंथ संप्रदायाच्या चौकटीमध्ये कुठल्याही मनोधारणेत आपण बांधू नये. त्याला ज्ञानात्मक पातळीवरती महाराजांचं समग्र शास्त्र वाचन करा. त्यांनी कुणाचाही द्वेष केलेला नाही, त्यांच्या साहित्यात कुणाचाही द्वेष नाही. जे काय असेल ती त्यांची स्पष्ट मत आहेत आणि सिद्ध केलेली मत आहेत, स्वानुभवशास्त्र संमत अशी मत आहेत. त्या मतांचा आपण सर्वांनी आदर करावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. आणि शेवटी एक गोष्ट निश्चित आपल्या सर्वांच्या समक्ष सांगतो की काळ कितीही बदलो, येणारा काळ हा राष्ट्रसंतांच्या, सकल संतांच्या विचारधारेवर तो येणारा काळ आहे. कारण पाप कितीही मोठं असलं तरी पुण्याच्या पुढे त्याचा टिकाव लागत नसतं. असत्य कितीही मोठं असलं, जे संतश्रेष्ठ दादाजी धुनीवाले म्हणतात की सत्य के जैसा तप नाही और झूठ के जैसा पाप नाही. झूठ, पाप याला नष्ट करायचं असेल तर सत्याची, पुण्याची शक्ती वाढली पाहिजे, सत्वांशाची शक्ती वाढली पाहिजे, सज्जनांचा वर्ग निर्माण झाला पाहिजे. तो स्वर्ग निर्माण करायचा असेल तर सज्जन असणाऱ्या सर्व लोकांना माझी कडकडीची विनंती आहे की आपल्यातला सज्जन भाव नष्ट होऊ देऊ नका, त्याला वाढवा आणि एकमेकाशी जोडा. सेवा मंडळ हे निश्चित त्याचं प्रवर्तन करणार आहेत. मग तो कुठलाही धर्मपंथ संप्रदाय असो, त्याच्यात जिथे जिथे चांगलं भाव असेल त्या सर्व भावांचे आपण सर्वजण पुजारी आहोत. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी राष्ट्रसंतांच्या विचारसरणीकडे बघावं आणि त्यातून आपल्या जीवनाचं अमोल असं कल्याण करून घ्यावं. मला वाटतं की मी बराच वेळ आतापर्यंत बोलत आलो आहे. या बोलण्यातून मी एक मोघम मांडणी आपल्या सर्वांच्या पुढे केलेली आहे. खरं तर शास्त्रीय पातळीवरती मी शास्त्र याला का म्हणतो हे अगदी 1 मिनिटामध्ये मला सांगायचं होतं. मी शास्त्र याला का म्हणतो? आपण मानव्यशास्त्राचं नाव ऐकलं असेल, ज्याच्यामध्ये इतिहास येतं, इतर नागरिकांची जी काही हक्क कर्तव्य असतील त्याचंही शास्त्र येतं. विज्ञानशास्त्रामध्ये विविध प्रकारची उपशास्त्रसुद्धा येतात. परंतु
राष्ट्रसंतांच्या समग्र साहित्याला अजूनपर्यंत कोणी शास्त्र या पद्धतीचं संबोधन वापरलेलं नाही. मी माझ्या अभ्यासाअंती मला असं निश्चित जाणवायला लागलं निष्कर्षाप्रमाणे, मी जे काही माझं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरती माझं जे लेखन चालू आहे, राष्ट्रयोद्धा राष्ट्रसंत आणि राष्ट्रसंतांचं आत्मशास्त्र, हे सुद्धा मी लिहितोय. तर त्याच्यामध्ये मी निश्चित नमूद करतोय की जगामध्ये असणाऱ्या विविध शास्त्रामध्ये त्यांनी मांडलेले, त्या संशोधकांनी मांडलेले जे काही सिद्धांत आहेत ते त्यातून जगाचं भलंच झालेलं आहे. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अगदी शून्यातून उभं केलेलं जे साहित्य विश्व आहेत, त्या साहित्य विश्वामध्ये केवळ मनुष्य हा केंद्रबिंदू ठेवून त्याला विकसित करण्यासाठी समग्र शास्त्राचा प्रत्यानुभव घेऊन त्याला सिद्ध करण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता वाखाणण्याजोगी आहे. ती एका संशोधकाला लाजवणारीच क्षमता आहे. आणि म्हणून संशोधकांचेही संशोधक शोभावे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, ज्यांचं मानव्य वंशला सुद्धा आणि आत्मशास्त्रीय दृष्टिकोनसुद्धा अत्यंत प्रगल्भ आहेत. बौद्धिक दृष्टिकोनसुद्धा प्रगल्भ आहेत. साहित्यिक दृष्टिकोनसुद्धा प्रगल्भ आहे. देशभक्तीचा दृष्टिकोनसुद्धा प्रगल्भ आहेत. या संपूर्ण त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या चिंतनाचा, त्यांच्या दर्शनाचा जो प्रगल्भ भाव आहे, तो निश्चितच साहित्यिकांनी, चिंतकांनी, विचारवंतांनी समजून घेतला पाहिजे. संशोधकांनी, कार्यकर्त्यांनी समजून घेतला पाहिजे. आणि त्यानुरूपच त्याची मांडणी समाजामध्ये, त्याची पेरणी आपण सर्वांनी, प्रचारकांनी सुद्धा केली पाहिजे. आपल्या सर्वांशी मी विनम्रतेने आपल्या सर्वांचा आभारी आहेत. आपल्या सर्वांना मी जयगुरु हे संबोधन आपल्या सर्वांशी वापरतो. सर्वांना विनम्रपणे जयगुरु घेतो आणि थांबतो. जय.